नमस्कार, मी विलास बडे. संध्याकाळचे 7 वाजलेत. बुलेटिनच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातली राजकारणापलीकडची एक मोठी बातमी. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे बरपित्याच्या भूमिकेत मातोश्रीवर पोहोचले. तब्बल 1 तास मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्रीवर होते. आपला मुलगा अमित ठाकरेच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी भेट घेतली. 1 तास ते मातोश्रीवर होते. दोघा भावांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. दोघांमध्ये राजकारणाच्या व्यतिरिक्त हलक्या फुलक्या विषयांवर गप्पा झाल्याचं देखील कळतंय. आणि यानंतर राज ठाकरे जयदेव ठाकरेंच्या निवासस्थानी गेले. त्यांनाही त्यांनी मुलाच्या लग्नाचं निमंत्रण दिलेलं आहे. आणि हे एक्सक्लुझिव्ह जे दृश्य आहेत, जे फोटो आहेत, ते तुम्ही न्यूज 18 लोकमतवरती बघताय. राज ठाकरे मातोश्रीहून जेव्हा निघाले तेव्हा उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंना निरोप देण्यासाठी बाहेर आले आणि त्यावेळेस ह्या 2 भावांमध्ये ही भेट झाली. उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. उदय, दृश्य अखेर समोर आलेले आहेत दोघांच्या या भेटीचे. काय नेमकी चर्चा झाली? कारण दोघेही खूप रिलॅक्स दिसत आहेत. अगदी बरोबर आहे विलास. आणि खूप बॉडी लँग्वेज जी आहे ती खूप पॉझिटिव्ह आहे. कारण आत्ताच थोड्या वेळापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील मातोश्रीवरनं बाहेर पडलेले आहेत. ते महापौर बंगल्यावरती गेलेले. मात्र महापौर बंगल्यावरती जाताना त्यांनी नमस्कार करत हास्य विनोद केलेला आहे. त्यांचा जो चेहरा आहे तो खूप हसत होता, बोलका होता. त्यामुळे आपण हे समजू शकतो की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जी भेट झालेली आहे ती अतिशय चांगली झालेली आहे, सकारात्मक झालेली आहे. दोन्ही भावांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसून आलेला आहे. त्यामुळे हा जो 27 जानेवारीचा जो लग्न सोहळा आहे तो या दोन्ही भावांचं मनोमिलन करणार का अशी शक्यता निर्माण झालेली जी आहे. त्याच्याबद्दल एक खूप चांगलं सकारात्मक वातावरण इथे निर्माण झालेलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे बरोबर 5 वाजता मातोश्रीला दाखल झाले. जवळपास 1 तास त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. आणि त्यानंतर स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना सोडण्यासाठी मातोश्रीच्या बाहेर देखील आले. मातोश्रीच्या बाहेर गाडीमध्ये बसेपर्यंत उद्धव ठाकरे उपस्थित होते आणि त्यांनी राज ठाकरे यांच्याशी हास्य विनोद करत, हस्तांदोलन करत त्यांना निरोप देखील दिलेला आहे. त्यानंतर राज ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे हे कलानगरच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूलाच असलेले जे डल्लास अपार्टमेंट आहे, या डल्लास अपार्टमेंटच्या 3ऱ्या मजल्यावरती जयदेव ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे थोरले बंधू राहतात. राज ठाकरे यांचे ते चुलत थोरले बंधू आहेत. त्यामुळे त्यांना देखील अमित ठाकरे यांच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी ते डल्लास अपार्टमेंटच्या 3ऱ्या मजल्यावरती गेलेले आहेत. त्यांचं देखील तिथे सदिच्छा भेट झालेली आहे. त्यांच्या कुटुंबियांशी त्यांनी निवांत जवळपास अर्धा तास गप्पा मारल्या, लग्नाचं निमंत्रण दिलं. त्यानंतर त्यांनी देखील आस्थेवाईक पुणे राज ठाकरे यांच्या कुटुंबियांशी चौकशी केली. अमित ठाकरे यांचा लग्न सोहळा कसा करणार आहे याची देखील खूप चांगली चर्चा रंगली. आणि त्यानंतर अर्ध्या तासानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 6:30 वाजता या कलानगरच्या बाहेर पडले आणि ते आता कृष्णकुंजेवरती मातोश्री कृष्णकुंज या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. मात्र आज जर आपण दिवसभर बघितलं तर राज ठाकरे यांनी ठाकरे बंधूंचा जो काही आपलं प्रेमळ नातं आहे ते नातं पूर्णपणे जपलेलं आहे. बरोबर 5 वाजता जेव्हा आपण सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतवरती ही बातमी दाखवली त्यावेळेला सर्वत्र चर्चांना उधाण झालं की राज ठाकरे खरोखरच मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत का. जेव्हा आपण दृश्य दाखवलं त्यावेळेला लोकांचा विश्वास बसला. आणि एक गमतीशीर अजून एक गोष्ट म्हणजे मातोश्रीवरती आणि कृष्णकुंजेवरती न्यूज 18 लोकमत सर्वच लोक पाहत होते उत्सुकतेने की नेमकं मातोश्रीवरती काय घडतं आहे आतमध्ये. पहिल्या मजल्यावरती जेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचले तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीमध्ये जाऊन त्यांना वंदन केलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जिथे खुर्ची आहे बसण्याची त्या खुर्चीवरती त्यांनी अमित ठाकरे यांची पत्रिका ठेवली. त्यावेळेला निश्चितच राज ठाकरे हे सद्गदित झाले असतील आणि खूप भावनिक देखील झालेले आहेत. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांचं देखील भेट घेतली. चहा पाण्याचा खूप चांगला कार्यक्रम झाला. हसत खेळत अगदी निवांत तासभर गप्पा झाल्यात. कारण खूप महिन्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्र भेट होती. त्यामुळे निवांत गप्पा झालेल्या आहेत. कौटुंबिक चर्चा झाल्याचं आपल्याला सूत्रांकडनं समजतं आहे. अमित ठाकरे यांचा लग्न सोहळा खूप थाटामाटात पार पाडणार आहे. त्याचं निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे इथे आले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडनं सुद्धा अमित ठाकरे यांच्या तब्येतीची त्याचबरोबर एकूणच लग्न सराईची कशी तयारी सुरू आहे त्याबद्दल आस्थेवाईकपणे संपूर्ण विचारपूस झालेली आहे. एकूणच कुटुंबामधले जे राजकीय मतभेद होते ते कुठेच दिसून आलेले नाहीयेत. राजकीय मतभेद होते असंच म्हणावं लागेल. आणि
राजकीय मतभेद असले तरी काही वेळापूर्वी ते मनभेद मात्र झालेलं नव्हतं, हे वेळोवेळी आपल्याला दिसून आलेलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची जयदेव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर एक कुठेतरी नवीन वातावरण या दोन्ही बंधूंमध्ये निर्माण झालंय का असं म्हणावं लागेल आपल्याला. विलास, उदय, तुमच्याकडून जाणून घेत राहू, पण आता आपल्यासोबत विवेक कुलकर्णी जोडले गेलेले आहेत. विवेक, हे जर फोटो आपण बघितले, या दोघांची बॉडी लँग्वेज जर बघितले तर कुठे अवघडले पण दिसत नाहीये, काय वाटतंय? विलास, यापूर्वी देखील या दोन्ही नेत्यांनी जाहीर मुलाखतीमध्ये म्हटले आहे जे मतभेद आहेत ते राजकीय स्वरूपाचे आहेत, कौटुंबिक स्वरूपात मात्र कुठलेही मनभेद नाहीत. हे यापूर्वी देखील म्हटलं. आपल्याला या सगळ्या फोटोमधून दिसत आहे. ठाकरे कौटुंबिक काही कार्यक्रम असतात त्यावेळेस एकत्र येतात, सुखदुःखात सहभागी होतात आणि त्याचंच प्रतिबिंब या फोटोमध्ये दिसतंय. अगदी एका भावाला दुसरा भाऊ जेव्हा सोडा निरोप द्यायला येतो त्यावेळेस ज्या पद्धतीच्या गप्पा आणि मोकळेपणा असतो तसंच आपल्याला दिसतंय. राज ठाकरेंची गाडी देखील बाजूला आपल्याला पार्क झालेली दिसतेय आणि त्यावेळेस अगदी बाहेर घरातून जातात देखील भावांमध्ये ज्या गप्पा संपलेल्या नसतात, घराबाहेर आल्यानंतर सुद्धा ज्या गप्पा कायम सुरू असतात, तसंच बॉडी लँग्वेज या दोन्ही नेत्यांची दिसतीये. राजकीय चर्चा नाहीये, कौटुंबिक सोहळा आहे आणि कौटुंबिक जेव्हा असतो त्यावेळेस घरात एक आनंदाचं वातावरण असतं आणि तोच आनंद या दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. मोकळे ठाकरे कुटुंबीय 27 तारखेला या लग्नाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत आणि त्याचा आनंद निश्चितपणे ठाकरे कुटुंबियांमध्ये आहे. अमित ठाकरेचं जेव्हा आजारपण होतो तेव्हा निवडणूक सुरू होती त्यावेळी उद्धव ठाकरे खरं तर अमित ठाकरेची विचारपूस करण्यासाठी तिकडे गेलेले होते. राज ठाकरे यांची जी कन्या आहे त्या देखील अपघात झालेला होता, त्यावेळेस देखील उद्धव ठाकरे हे तिकडे विचारपूस करण्यासाठी आपल्या पुतणीला भेटण्यासाठी गेलेले होते. त्यामुळे ज्या पद्धतीने राजकारणाच्या दृष्टीने बघतो त्यापेक्षा कौटुंबिक जिव्हाळा या सगळ्या फोटोमधून व्यक्त होतो. शेवटी रक्ताचं नातं आहे आणि राजकारणाच्या वाटा जरी वेगळ्या असल्या तरी मन मात्र आजही कायम एकमेकांच्या सोबत आहेत आणि राजकारणापलीकडचं नातं त्या दोघांनी सुद्धा जपून ठेवलंय. हेच आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं आणि ठाकरे कुटुंबाचं सुद्धा सौंदर्य म्हणायला हवं. धन्यवाद दोघांचेही तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. शेतकऱ्यांच्या 50,000च्या कमाल ठेवीवर आता 19% व्याजदर देऊन ही रक्कम दरमहा शेतकऱ्यांच्या पत्नीच्या खात्यावर जमा करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेली आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ पगारदारांना, जे कर्मचारी आहेत त्यांना दरमहा पगार मिळायचा, पण यापुढे शेतकऱ्यांना सुद्धा तो पगार दरमहा दिला जाईल अशा प्रकारची घोषणा जी आहे ती आज राज्य सरकारनं केलेली आहे आणि याच्याबद्दलची माहिती जी आहे ती कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आहे. सांगलीतल्या विटा इथं बळीराजा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी चंद्रकांत दादा बोलत होते. या योजनेमध्ये 4 महिने फक्त त्या संबंधित शेतकऱ्यांना सरकारकडे काही हप्ते भरायचे आहेत. उरलेले हप्ते सरकार भरून दरमहा त्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या बँक खात्यावर पगार जमा करणार आहे आणि या योजनेत फक्त 4 महिने संबंधित शेतकऱ्यांना सरकारकडे हप्ते भरायचे आहेत. उरलेले हप्ते हे सरकार भरेल आणि त्यानंतर मात्र प्रत्येक महिन्याला शेतकऱ्याच्या खात्यावरती हे पैसे दरमहा जमा होणार आहेत. 10,000च्या पटीमध्ये तू आमच्याकडे पैसे दे. 30,000 रुपये तू आम्हाला ऑगस्ट सप्टेंबर मध्ये दिलेस तर दर डेटला तुझ्या बायकोच्या अकाउंटला आरटीजीएस आम्ही 3,000 रुपये 12 महिने टाकला म्हणजे आम्ही तुला 36,000 रुपये देणार. 30,000 आम्ही तुला 36,000 रुपये देणार म्हणजे तुला आम्ही 19% व्याज देणार. 10,000 रुपये टाकलेस तर तुझे 10,000 रुपये दरमहा 1,000 रुपये 12,000 टाकणार. 20,000 दिलेस तर दरमहा 2,000 रुपये 24,000 देणार. 5,000चा आउटर लिमिट, 50,000चा आउटर लिमिट, 50,000 दिलेस तर तुझ्या बायकोच्या अकाउंटला दरमहा आरटीजीएस आम्ही 60,000 टाकणार. 10,000 रुपये सरकार जास्त देणार. तेव्हा यापुढे शेतकरी सुद्धा पगारदार होणार आहे. वळत पुढच्या बातमीकडे. औरंगाबादेतून एक धक्कादायक बातमी आहे. देशभरातील फार्मडी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रम पूर्ण करूनही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतरही पदनिर्मितीला मंजुरीच मिळालेली नाहीये. त्यामुळे फार्मडी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधीच उपलब्ध झालेल्या नाहीयेत. त्यामुळे हे संतप्त विद्यार्थी औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयाच्या समोर उपोषणाला बसलेत. गेल्या 4 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे. यात 7 विद्यार्थ्यांची परिस्थिती खालावली आहे. त्यामुळे सरकार या विद्यार्थ्यांबद्दल नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.
सध्या आम्हाला बी फार्म एम फार्म यांच्या नोकऱ्या ज्या उरलेल्या आहेत त्या आम्हाला करावं लागत आहेत. तर मग ते त्याच्यासाठी आमचा कोर्स बनलेलाच नाही आहे. आम्ही डॉक्टरसारखं शिकतोय, डॉक्टरसारखं प्रॅक्टिस करतोय आमच्या शिक्षणादरम्यान. तर मग आम्हाला पुढे सुद्धा करिअर हेच असायला पाहिजे. आम्हाला खरं तर हा कोर्स झाल्याच्या नंतर क्लिनिकल फार्मासिस्ट म्हणून जॉब भेटला पाहिजे गव्हर्नमेंट हॉस्पिटलला, जे की आम्हाला करायलाच भेटत नाही. जर इथून आम्हाला आमचा स्टायपंड इथून तर क्लिअर करावाच लागणार आहे यांना, आणि तशा प्रकारचा कोर्स क्रिएशनचा प्रस्ताव यांना केंद्र शासनाला पाठवावा लागेल. आणि तो प्रस्ताव जोपर्यंत तिकडे जात नाही तोपर्यंत आम्ही इथं बसून राहणार, आणि तिकडे गेल्यानंतर आम्ही PCI समोर 30 जानेवारीपासून उपोषणाला बसणार आहेत. पिंपरी कासारवाडी जवळच्या मेट्रो साईटवरील एक भली मोठी क्रेन कोसळली आहे. मेट्रोचा ढिगारा हा जो आहे तो उपसताना हे सगळं अपघात झालेला आहे, आणि मेट्रोच्या या ढिसाळ कारभाराचा पुन्हा एकदा नमुना सगळ्यांच्या समोर आलेला आहे. सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील नाशिक फाटा चौकातील ही दुर्घटना आहे. खरं तर भली मोठी ही क्रेन आहे, आणि या क्रेनच्या खाली जर कोणी आला असतं तर काय परिस्थिती होऊ शकली असती याचा विचारही करवत नाही. पण पुन्हा एकदा मेट्रोचं हे सगळं काम सुरू असताना सुरक्षेच्या बाबतीत मात्र कसा हलगर्जीपणा केला जातोय, कसा ढिसाळ कारभार सुरू आहे याचं हे ज्वलंत उदाहरण आहे.